बसून बसून पोट सुटायला लागलंय म्हणून म्हटलं जरा जिम चालू करावी। मग काय त्या दिवशी नाही वय करत जिमला गेलोच, पण तिथं गेल्यावर बी गप व्यायाम करायचा का नाही? पण नाही हो, तिथं जाऊन सुधी डोक्यात कंटेंटचा किडा काय वाळवाळ करायचा थांबतोय वय। सहज नजर भिंतीव गेली आणि एका बॉडी बिल्डरचा फोटो दिसला। साधं मिसरूड बी नसलेल्या त्या बॉडी बिल्डरची आखीव रेखीव तब्येत बघून मी चाटच पडलो। पण मग मला नंतर आठवलं, आईला आपण आत्ता पावतर 2-4 जिम मधनं जाऊन आलो, सगळ्या जिम मध्ये या बॉडी बिल्डरचा किमान एक तरी फोटो आहेच। तो मग डोक्यात प्रश्न आला की लका ह्यो गडी बॉडी बिल्डिंग क्षेत्राचा देवबिव आहे का काय? खोलवर माहिती काढायला गेलो तर मग मला समजलं, लगा ह्याचा तरी विषयच भारी राव। कारण अहो ज्यानं आज पावतर बॉडी बिल्डिंगचं स्वप्न पाहिलं असेल त्या सर्वांनीच आर्नोल्डला आपला देव मानला असेल। मग तुम्ही भारतातली व्यक्ती असाल किंवा मग जगाच्या कुठल्या बी कोपऱ्यातनं असाल, तुम्हाला बॉडी बिल्डर आर्नोल्ड श्वार्झनेगर कोण होता ह्याची वेगळी ओळख करून द्यायची गरज नसणार। मंडळी थोडं टेपा मारल्यागत होईल, पण हे खरं आहे की बॉडी बिल्डिंगनं आर्नोल्डला बनवलं नाही तर आर्नोल्डनं बॉडी बिल्डिंगला बनवलंय। पण आर्नोल्ड काय फक्त बॉडी बिल्डरच नव्हता बरं का, तो त्याहून अधिक होता। तो अभिनेता होता, तो राजकारणी होता, तो निर्माता होता, तो व्यापारी होता। एवढंच काय तर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाचा तो गव्हर्नर होता। त्याच्याचबद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, आर्नोल्ड श्वार्झनेगरचा जन्म 30 जुलै 1947ला ऑस्ट्रेलियातल्या थल इथं झाला। तो एका कॅथोलिक कुटुंबात वाढला। गुस्ताव श्वार्झनेगर आणि त्याची बायको ऑरेलिया यांचा आर्नोल्ड हा दुसरा मुलगा होता। पण आर्नोल्डचे वडील गुस्ताव हे त्यांचा मोठा मुलगा मेनहार्डला जास्त महत्त्व द्यायचे, त्याचीच खूप काळजी करायचे, कारण त्याच्या वडिलांना वाटायचं की आर्नोल्ड हा त्यांचा बायोलॉजिकल मुलगा नाही। आर्नोल्डचे वडील गुस्ताव हे स्थानिक पोलीस प्रमुख होते। म्हणजे आर्नोल्डच्या म्हणण्यानुसार त्याचे पालक खूप शिस्तप्रिय होते आणि तेव्हा ऑस्ट्रियाचं जग सुद्धा खूप वेगळं होतं। कारण तेव्हाच्या काळात ऑस्ट्रियामध्ये जर कुठल्या पाल्यानं काही वाईट केलं किंवा कुणी त्याच्या पालकांची आज्ञा मोडली तर त्याला थेट शिक्षाच व्हायची। म्हणजे आर्नोल्ड शाळेत असताना एकदम साधारण विद्यार्थी होता, म्हणजे तो फार काही हुशार होता अशातली गोष्ट नव्हती। पण विद्यार्थी दशेत असताना शाळेतला तो एक आनंदी, विनोदी आणि उत्साही पोरगा होता। त्याला लहानपणी वाचन करण्याचा त्रास व्हायचा, पण नंतर समजलं की त्याला डिस्लेक्सिक नावाचा वाचनाच्या संदर्भातला एक आजार झाला आहे। म्हणजे आर्नोल्डचे वडील हे चांगले खेळाडू होते, त्यामुळे आपली मुलं पण खेळाडू असावीत असं त्यांना वाटायचं। म्हणून आर्नोल्डनं सुधीक सॉकर आणि फुटबॉल सारखे खेळ खेळणं सुरू केलं। एक दिवस त्याच्या फुटबॉल ट्रेनरनं त्याला जिम दाखवायला नेलं, पण तिथं गेल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की आपली तब्येत चांगली आहे, आपण वेट लिफ्टिंग चांगलं करू शकतो। मग 1960 आणि 61च्या दरम्यान आर्नोल्डनं त्याच्या ॲक्च्युअल वेट ट्रेनिंगला सुरुवात केली। त्यानंतर मग त्याला बॉडी बनवणं आणि वेट लिफ्टिंग करणं आवडू लागलं। म्हणून मग त्याचे सुरुवातीचे प्रशिक्षक डॅन फार्मर यांच्यासोबत त्याने एक डिफिकल्ट ट्रेनिंग सुरू केलं। 15व्या वर्षी आर्नोल्डनं शरीरावर असणाऱ्या मनाच्या सामर्थ्याबद्दल जाणून घेण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि 17व्या वर्षी ऑफिशियली त्यानं बॉडी बिल्डिंगची स्पर्धा खेळायला सुरुवात केली। मंडळी, आर्नोल्डला त्या काळी त्याच्या वडिलांकडून खूप मारहाण झाली, त्याचे केस ओढले गेले। एवढंच नाही तर त्याच्यावर बराच अत्याचार झाला, कारण त्याचे वडील त्याला त्यांचा मुलगा म्हणून कधीच मानायचे नाहीत। पण तरीही त्याच्या वडिलांकडून त्याच्याबद्दल अशी अपेक्षा होती की मोठेपणी त्यानं पोलीस अधिकारी व्हावं। पण तेव्हा ऑस्ट्रियामध्ये हे असं त्यांच्या एकट्याच्या बाबतीत घडत नव्हतं। ऑस्ट्रियामध्ये सर्रास मुलांवर अत्याचार व्हायचे। पण आर्नोल्ड सांगतो की मी तेव्हा बंडखोर होत गेलो, मला यातून बाहेर पडून वेगळं काहीतरी करायचं होतं, मला मोठं व्हायचं होतं। म्हणून मग आर्नोल्डनं विशेष कष्ट घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर आर्नोल्ड ग्राझ शहरातल्या एका जिममध्ये जाऊ लागला। तिकडे असताना तो रेक पार्क, स्टीव्ह रिव्ह्ज आणि जॉनी वेस्टमुलर यांच्यासारख्या बॉडी बिल्डरांचे सिनेमे बघायला लोकल थिएटरमध्ये जायचा। स्टीव्ह रिव्ह्जकडून तो प्रेरणा घ्यायचा, त्याची प्रत्येक गोष्ट तो फॉलो करायचा। अशातच 1961 मध्ये आर्नोल्ड माजी मिस्टर ऑस्ट्रिया कर्ट मार्नूल यांना भेटला। त्यांनीच आर्नोल्डला ग्राझमधल्या त्यांच्या जिममध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं। म्हणजे आर्नोल्ड सांगतो की कर्ट मार्नूल हा व्यक्ती त्याच्या कामाप्रती इतका प्रामाणिक होता की तो जिम बंद असतानाही शनिवार आणि रविवारच्या दिवशी जिममध्ये जायचा। व्यायाम चुकवल्यानं मी आजारी पडेल असं त्याला वाटायचं। तो म्हणायचा की मी एक दिवस जरी व्यायाम केला नाही तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतःला आरशात बघू शकणार नाही। अशा माणसाच्या सानिध्यात आपल्याला ट्रेनिंग घ्यायला मिळणार म्हणून आर्नोल्ड खुश होता। तिथं त्यानं खूप मेहनत घेतली, पण 1965 मध्ये त्याला ऑस्ट्रियन आर्मीमध्ये 18 वर्षांवरच्या सगळ्या ऑस्ट्रियन पुरुषांसाठी कंपल्सरी असणारी 1 वर्षाची सेवा देण्यासाठी आर्मीत जावं लागलं। त्यानं त्याच्या सैन्य सेवेदरम्यान ज्युनियर मिस्टर युरोप ही स्पर्धा जिंकली।
एकदा सैन्य सेवेच्या बेसिक ट्रेनिंग दरम्यान आर्नॉल्ड विना परवानगी सुट्टीवर बाहेर गेला, जेणेकरून त्याला स्पर्धेत भाग घेता येईल. पण घडलं भलतंच. त्याला त्याच्या त्या कृत्याची शिक्षा म्हणून 1 आठवडा लष्करी तुरुंगात घालावा लागला. त्याबद्दल सांगताना आर्नॉल्ड म्हणाला की स्पर्धेत भाग घेणं माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं की मी आर्मीतून विना सुट्टी घेताच तसा निघून आलो. त्यानंतर ग्राझमधल्याच स्टिअरहॉफ हॉटेलमध्ये झालेल्या दुसऱ्या शरीर सौष्ठव स्पर्धेत आर्नॉल्डनं 2रा क्रमांक पटकावला. त्या वर्षी त्याला बेस्ट बिल्ड मॅन ऑफ युरोप म्हणून गौरवण्यात आलं, ज्यामुळे तो जगाच्या बॉडी बिल्डिंग सर्कलमध्ये फेमस झाला. त्यानंतर आर्नॉल्ड सांगतो की मिस्टर युनिव्हर्स हे टायटल माझं अमेरिकेत जाण्यासाठीचं तिकीट होतं. मला तेव्हा काहीही करून अमेरिकेला जायचं होतं. त्यासाठी मी कष्ट घेत होतो. म्हणजे अमेरिका ही आर्नॉल्डसाठी मोठी संधी होती, जिथं तो स्टार बनू शकत होता, श्रीमंत होऊ शकत होता. म्हणून काही केल्या त्याला अमेरिकेला जायचं होतं, तिकडं स्थायिक व्हायचं होतं. त्यानंतर लंडनमधल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेऊन 1966 साली आर्नॉल्डनं त्याचा पहिला विमान प्रवास केला. त्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्यानं 2रा नंबर मिळवला. 1966च्या स्पर्धेतले एक जज चार्ल्स वॅग बेनेट तेव्हा आर्नॉल्डच्या बॉडीवर चांगलेच फिदा झाले आणि त्यांनी आर्नॉल्डला त्याचा ट्रेनर बनण्याची ऑफर दिली. मग आर्नॉल्डकडे थोडेच पैसे असल्यानं चार्ल्स वेग बेनेटनं त्याला त्याच्या लंडनच्या फॉरेस्ट गेस्टमधील त्याच्या 2 जिमपैकी एकाच्या वर असणाऱ्या त्याच्या भरपूर लोकांच्या कुटुंबात राहण्यासाठी बोलावून घेतलं. लंडनच्या ईस्ट एंडमध्ये राहिल्यानं आर्नॉल्डला त्याचं प्राथमिक इंग्रजी सुधारण्यास मदत झाली. बेनेट्सनं त्यावेळी त्याला फक्त ट्रेनच नाही केलं, तर सोबतच त्याला एक व्यक्ती म्हणून सुद्धा घडवलं. त्यानंतर 1966 बेनेटच्या घरी आर्नॉल्डला त्याचा बालपणीचा आयडॉल रेक पार्कला भेटण्याची संधी मिळाली, जो की पुढं जाऊन त्याचा एक चांगला मित्र आणि मार्गदर्शक बनला. पुढं जाऊन आर्नॉल्डला त्याचा ट्रेनर बेनेटच्या ट्रेनिंगचं फळ मिळालं आणि 1967 वयाच्या 20व्या वर्षी तो सर्वात तरुण मिस्टर युनिव्हर्स बनला. इथून पुढं आर्नॉल्डची गाडी जिका म्हणून सुटली ते विचारूच नका. 1968 त्यानं पुन्हा एकदा मिस्टर युनिव्हर्स हे विजेतेपद जिंकलं. मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्नॉल्डनं लहानपणी वयाच्या 10व्या वर्षापासून अमेरिकेला जायचं स्वप्न पाहिलं होतं. ती संधी अखेर त्याला मिळाली. ऑक्टोबर 1968 वयाच्या 21व्या वर्षी थोडंसं इंग्रजी बोलून अमेरिकेत जाऊन त्यानं त्याचं स्वप्न साकार केलं. तिथं तो व्हेनिस, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया इथल्या गोल्ड्स जिममध्ये जो वेडर यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेऊ लागला. मंडळी, आर्नॉल्डला जगातला सगळ्यात महान बॉडी बिल्डर बनायचं होतं. याचाच अर्थ त्याला मिस्टर ऑलिम्पिया बनायचं होतं. त्यासाठी त्यानं त्याचा पहिला प्रयत्न 1969 केला, जेव्हा तो 3 वेळचा चॅम्पियन सर्जिओ ऑलिव्हकडून हारला. पण 1970 तो त्याच्या फुल तयारीनं परत आला आणि त्यानं ही स्पर्धा जिंकली. त्यावेळेस वयाच्या फक्त 23व्या वर्षी मिस्टर ऑलिम्पिया बनण्याचा विक्रम त्याने केला. पुढे 1971 ते 74च्या स्पर्धांमध्ये त्यानं त्याची ही विजयी गोडधोड सुरूच ठेवली. त्यानंतर 1975 सुद्धा आर्नॉल्ड त्याच्या बेस्ट फॉर्ममध्ये होता. त्या वर्षी त्यानं फ्रँको कोलंबूचा पराभव करून सलग 6व्यांदा विजेतेपद पटकावलं. 1975च्या मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धेनंतर मात्र त्यानं व्यावसायिक शरीर सौष्ठवातून निवृत्तीची घोषणा केली. खरं तर 1975च्या मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धेच्या काही महिने आधी चित्रपट निर्माते जॉर्ज बटलर आणि रॉबर्ट फिओरे यांनी आर्नॉल्डोला पंपिंग आयरन नावाच्या बॉडी बिल्डिंग डॉक्युमेंटरीसाठी स्पर्धा खेळायला आणि त्याचं शूटिंग करायला तयार केलं. म्हणूनच तो ती मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धा खेळला होता. ही डॉक्युमेंटरी तेव्हा आणि आत्ताही खूप गाजते. 1975 मधल्या मिस्टर ऑलिम्पिया टायटलमध्ये लव फेरिग्नो हा त्याचा सर्वात कडवट प्रतिस्पर्धी होता. खरं तर त्या वर्षीचं टायटल या दोघांच्या भोवतीच फिरत होतं. लव फेरिग्नो हा तोच माणूस आहे ज्यानं द इनक्रेडिबल हल्क या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजमध्ये द हल्क ही भूमिका केली होती. आर्नॉल्डोनं त्याच्या निवृत्तीनंतर सुद्धा 1980ची मिस्टर ऑलिम्पिया ही स्पर्धा गाजवली होती. त्या स्पर्धेचा किस्सा सुद्धा जबरदस्त आहे. म्हणजे आर्नॉल्डो तेव्हा कॉनन या चित्रपटाच्या भूमिकेसाठी शारीरिक कसरत करत होता. त्यासाठी तो रनिंग, घोडेस्वारी, तलवारबाजी अशा गोष्टी शिकत होता. त्यामुळे त्याची तब्येतही चांगली झाली होती. त्याचं शरीर पुन्हा एकदा पहिल्यासारखं आखीव रेखीव झालं होतं. म्हणून त्यानं त्या वर्षीची स्पर्धा पुन्हा एकदा खेळण्याचं ठरवलं. पण त्याचा हा निर्णय त्याने इतरांपासून लपवून ठेवला. त्यानं त्या स्पर्धेत अचानक आपली एंट्री केली आणि त्या वर्षीसुद्धा त्यानं फक्त 7 आठवड्यांच्या तयारीच्या जोरावर मिस्टर ऑलिम्पिया हा किताब जिंकला. म्हणजे त्यानंतर आर्नॉल्ड हॉलिवूड चित्रपटसृष्टीत चांगलाच गाजू लागला. त्याने 29पेक्षा जास्त हॉलिवूड सिनेमात काम केलं. एवढंच नाही तर बॉडी बिल्डिंगवर त्यानं 5हून अधिक पुस्तकंही लिहिली. द न्यू इन्सायक्लोपीडिया ऑफ मॉडर्न बॉडी बिल्डिंग हे त्यातलंच एक पुस्तक आहे. आर्नॉल्डनं या पुस्तकात वर्कआउट, न्यूट्रिशन, सप्लिमेंट्स, सायकोलॉजी, ट्रेनिंग मेथड्स, इंजुरी आणि रिकव्हरी याबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. हे पुस्तक जगभरात चांगलंच प्रसिद्ध झालं.
मंडळी, बॉडी बिल्डिंगच्या उमेदीच्या काळात आर्नॉल्ड यांना ऑस्ट्रियन ओक या टोपण नावानं सुद्धा ओळखलं जातं. बॉडी बिल्डिंगमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांनी हॉलिवूडमध्ये आपल्या पिळदार शरीरयष्टीचं प्रदर्शन करत अनेक चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बहुतेक भूमिका ह्या ॲक्शन चित्रपटातल्या आहेत. तितकासा जबरदस्त अभिनय नसला तरी बहुतेक सर्व चित्रपटातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडला. कॉनन, द बार्बॅरियन, कमांडो, टर्मिनेटर, द प्रिडेटर, रेड हॉट, ट्रू लाईट्स या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. वयानुसार आपलं क्षेत्र बदलण्यात हातखंडा असलेल्या आर्नॉल्ड यांनी त्यानंतर राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. 2003 आणि 2006 मध्ये ते कॅलिफोर्निया राज्याच्या गव्हर्नरपदी निवडून आले. राजकारणात असताना त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गंभीर प्रश्नांवर खूप काम केलं. या सगळ्या प्रवासात त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे, ड्रग्ज सेवनाचे बरेच आरोप झाले. 26 एप्रिल 1986 रोजी आर्नॉल्ड यांनी त्यांची पत्नी श्रीवर यांच्याशी लग्न केलं. त्यांना कॅथरीन आणि पॅट्रिक यांच्यासह अजून 4 मुलं आहेत. त्या दोघांनी मिळून एक मध्यंतरी रेस्टॉरंट सुद्धा सुरू केलंय. पण 9 मे 2011 रोजी श्रीवर आणि आर्नॉल्ड यांच्या 25 वर्षांच्या लग्नानंतर श्रीवर यांनी आर्नॉल्ड यांना घटस्फोट दिला. एकूणच संपूर्ण जगात फेमस असणाऱ्या या आर्नॉल्ड बॉडी बिल्डरचा प्रवास ऑलराऊंडर असाच राहिलेला आहे. आर्नॉल्ड यांनी एक उत्तम बॉडी बिल्डर, अभिनेता, राजकारणी आणि पर्यावरणप्रेमी अशा भूमिका पार पाडल्या. कित्येक जण आज आर्नॉल्ड यांची तब्येत बघून जिममध्ये व्यायाम करत असतील, पण त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाचं मोजमाप अजिबातच होणार नाही. आणि विशेष म्हणजे वयानुसार त्यांनी त्यांचं करिअर सुद्धा बदललं. पण मला एक मात्र कळलं की पोस्टरवर बॉडी दाखवणारा हा माणूस दिसतोय तेवढा नसून त्याचं काम हे खूप मोठं आहे. खरं तर या व्हिडिओत त्यांचा जीवन प्रवास आपण खूप थोडक्यात मांडला आहे, पण या व्यतिरिक्त त्यांची कामं ही खूप मोठी आहेत. ती आपण नंतर पुन्हा कधीतरी बघूया. असो, पण तुम्हाला या सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आर्नॉल्ड यांचा प्रवास आणि मग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.